नमस्कार मित्रांनो, आज आपण 29 जून ते 2 जुलैपर्यंतचा हवामान अंदाज बघणार आहोत. 29 जूनला आपण जर बघितलं तर गडचिरोली असेल, गोंदिया असेल, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ असेल, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव असेल, बीड असेल, अहिल्यानगर असेल, धुळे, नंदुरबार, नाशिक असेल, ठाणे असेल, अहिल्यानगर असेल, पुणे, रायगड, मुंबई, सातारा, रत्नागिरी, सांगली आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये जे आहेत हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलेले आहे. या भागामध्ये तुम्हाला या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागामध्ये तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेले आहे. त्यानंतर बघितलं तर उर्वरित जे कोल्हापूर असेल, कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल, पालघर असेल, सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, या जिल्ह्यामध्ये ते जे आहे पाऊस तर पडणार आहे, मात्र भाग बदलत हा पाऊस पडणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट वगैरे काही जारी केलेले नाही. त्यानंतर आपला पुढील जे अपडेट असेल ते 30 जून 2026 रोजीचा असेल. 30 जून रोजी बघितलं तर सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी, रायगड, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सातारा या भागामध्ये, त्याचबरोबर अहिल्यानगर, नाशिकचा डोंगराळ भाग, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलढाणा, परभणी, हिंगोली, वाशिम, नांदेड, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा असेल, चंद्रपूर असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागामध्ये तुम्हाला जे आहेत येलो अलर्ट जे आहे भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेले आहे. या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भाग बदलत अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. हा पाऊस तुम्हाला रात्री, सायंकाळी, मध्यरात्री पाऊस पाहायला मिळणार आहे. काही भागामध्ये तुम्हाला सकाळपासूनच ढगाळ वातावरणसुद्धा पाहायला मिळेल. दुपारनंतर अनेक भागामध्ये पाऊस सुरू होईल. त्याचबरोबर बघितलं तर नंदुरबार असेल, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली या भागामध्ये जे आहेत तुम्हाला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे. त्यानंतर बघितलं तर 1 जून रोजी बघितलं तर नाशिक असेल, नाशिकचा डोंगराळ भाग असेल, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फक्त तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे. त्यानंतर बुलढाणा, वाशिम असेल, अकोला असेल, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये, त्याचबरोबर लातूर, बीड, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, सातारा असेल, रत्नागिरी असेल, सांगली असेल आणि कोल्हापूर असेल या भागामध्ये तुम्हाला जे आहेत येलो अलर्ट जारी केल्यामुळे या भागामध्ये भाग बदलत अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला ढगफुटी सदृश पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले आहे. त्यानंतर आपण बघितलं तर 2 जुलै रोजी जे आहे कोल्हापूर असेल, कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या भागामध्ये, त्याचबरोबर मुंबईचा भाग असेल, या भागामध्ये जे आहेत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले. या जिल्ह्यामध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. अनेक भागामध्ये तुम्हाला ढगफुटी सदृश पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बघितलं तर साताराचा डोंगराळ भाग असेल, पुणेचा डोंगराळ भाग असेल, ठाणे, पालघर, नाशिकचा डोंगराळ भाग, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये तुम्हाला जे आहेत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले आहे. या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भाग बदलत अनेक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. त्यानंतर बघितलं तर नांदेड, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा असेल, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, धाराशिव या भागामध्ये मात्र तुम्हाला तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे. तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता, ज्या अंतर्गत आपण 29 जून, 30 जून, 1 जुलै, 2 जुलै अशा 4 दिवसांचा हवामान अंदाज बघितलेला आहे. धन्यवाद.